नरकासूर भगवान विष्णूच्या वराह अवतार आणि भूमिदेवीचा पुत्र. भौम नावाच्या असुरानं त्याचं पालन केलं म्हणून त्याला भौमासूर असेही म्हणतात. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि वरदान मागितलं, माझ्या आईशिवाय मला कोणीच मारू नये. वरदान मिळाल्यावर तो अत्याचारी झाला. राज्य लुटू लागला. राजकन्या आणि स्त्रिया कैद करू लागला. त्याने 16,000 कन्या आपल्या राजवाड्यात कैद केल्या होत्या. स्वर्गावरही हल्ला करून इंद्राला हरवलं आणि कुबेराचं धन, ऐरावती, हत्ती सगळं जिंकलं. दैवतांनी ब्रह्मदेवाकडे मदत मागितली. ब्रह्मदेव म्हणाले, त्यांचा अंत फक्त भूमिदेवीच्या हातूनच होऊ शकतो. भूमिदेवी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा. मग श्रीकृष्ण आणि सत्यभामा गरुडावर बसून प्रागज्योतिषपूरला गेले. भयंकर युद्ध झालं आणि अखेर सत्यभामेच्या बाणाने नरकासुराचा अंत झाला. श्रीकृष्णानं 16,000 कैदेतल्या स्त्रियांना मुक्त केलं, पण समाजाने त्यांना स्वीकारलं नाही. तेव्हा श्रीकृष्णाने सर्वांशी विवाह केला आणि त्यांना सन्मान दिला. त्या झाल्या श्रीकृष्णाच्या 16,000 राण्या. श्रीकृष्णानं 16,000 कैदेतल्या स्त्रियांना मुक्त केलं, पण समाजानं त्यांना स्वीकारलं नाही. तेव्हा श्रीकृष्णानं सर्वांशी विवाह केला आणि त्यांना सन्मान दिला. म्हणूनच दीपावलीच्या आदल्या दिवशी आपण नरक चतुर्दशी साजरी करतो. अंधारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय म्हणून.